आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल. आता हिला बघा, इथं लावलंय, आता टीव्ही नाही ना आपला, इथं लावलाय आपला मोबाईल, तर त्याचा मी आवाज बंद केला कारण की ब्लॉग घेतोय. तर आपला गोंड्या बघा कसा दिसतोय छान, विचार नाकाव घाम बघा किसताय तो. अडे अडे अडे, तिला बघा एवढ्या जवळून तिचे डोळे खराब होतील, आम्हाला कळत नाही काय करायचं. काय करूया बघूया आता. सायलीचा तर भाऊ बोललाय, म्हणजे परीचा आपला मामा बोललाय की तुम्हाला टीव्ही घेतो भाऊबीज म्हणून. बघू आता कसं काय. मग रक्षाबंधन, ओके सॉरी सॉरी माय मिस्टेक, बोलला रक्षाबंधन. तुम्हाला उद्या मला बहीण नाही ना. तो बोलला मला फक्त बहीण रक्षाबंधन आणि भाऊबीजलाच माहिती असते की हाय हाय एक बहीण आहे आपल्याला असं. त्याशिवाय मला बहीणच भेटत नाही. ते पण कधीतरी भाऊबीजला दिसली तर, सॉरी रक्षाबंधनला दिसली तर, भाऊबीजला दिसत पण नाही बहीण मला. मला भाऊ बोलला की उद्या आज किंवा उद्यामध्ये तुला सरप्राईज भेटेल. कारण असं आणि तो हे बघतो ना, तो ओरडतो, तो बोलतो की एवढ्या जवळून पोरीला मोबाईल दाखवते, एवढ्या सोन्यासारख्या पोरीचे डोळे खराब होतील. तर तो बोलतो असं ना तसं तुला ह्या वर्षी, म्हणजे आता तो पहिला लहान होता त्यामुळे तो हार्डली 10 रुपये टाकायचा आणि ते पण घेऊन जायचा. त्याची राखी एक तर त्याला 2 राख्या लागतात आज. कसं बघतोय बघा, किती जवळून त्याला- बघतोय बाई. ऐका ना, हा त्याला 2 राख्या लागतात. हा एक कार्टून वाली, ह्यांना माहिती आहे अजूनही, आता 23 वर्षाचा आहे, त्याला एक कार्टून वाली आणि एक सिंपल राखी लागते. कार्टून वाली त्याची की जी की जन्मल्यापासून आमची परंपरा आहे की मी त्याला कार्टून राखी घेते, आणि जी एक अशी आपली की ऍक्च्युअल आपली रीतीप्रमाणे बांधतो ती त्याची ह्या वर्षीची तो पुढच्या वर्षी, म्हणजे ह्या वर्षी काढून टाकतो. तर मग त्यामुळे त्याला 2 राख्या घ्यायच्या, त्यातल्या पण त्याचे 10 रुपये भेटायचे. त्या 10 रुपये मधले पण टाकतानाच म्हणायचे दीदी, नो टाकतानाच म्हणायचं दीदी 5 रुपये तुझे, 5 रुपये माझे. ते 5 रुपये कधी आजपर्यंत माझे झालेच नव्हते. नेहमी 10 रुपये ही त्याचेच बघा व्हायचे. ही बघा ही बघा, हिला बघा, हिला ते पण आता बघायचंय. तो- थांब जरा, हिथलं हिला बघ पहिले, हे घे, हे चिंका चिका चिंका चिका चिंका चिका. हा हे बघ. पण आता तो मोठा झालाय, लाईक म्हणजे माझं एवढंसं बाळ आता मोठं झालंय. आता तो 23 वर्षाचा झालाय आणि पहिली गोष्ट तो खूप चांगला अर्न करायला लागलाय, स्वतःसाठी कमवायला लागलाय. आई वडील असतात ते त्यांचे ते खंबीर आहेत, कमवून खातात करतात, ते त्यांच्या हौशी नवशी पुरवतात. पण तो आता मस्तपैकी कमवायला लागलाय. तर तो म्हणला की यावर्षी तुला, दरवर्षी मी तरी काय घेत नाही, यावर्षी तो काय ना काहीतरी प्लॅन करत होता की तो मला घेऊ शकेल. तो मला बोलला पण होता तुला काय हवं असेल तर सांग. पण लकीली नाही, अनलकीली जे मला पाहिजे होतं ते न भेटलं. तर त्याने हे बघितलं, तर तो बोला की आता तुझं जे काय पाहिजे ते बाजूला पुढच्या हिचं बघा हिचं बघा, भाऊबीजसाठी पेंडिंग ठेव. खाल्ले आताच जेवले. भाऊबीजसाठी पेंडिंग ठेव, सध्या मी तुला रक्षाबंधनला टीव्ही करतो घे. तर तो बोलतोय, आता मम्मीने तर टीव्ही घेतला, तर तो बोलतोय की आज उद्यामध्ये बघू. तो गेला तर तो लगेच बोलला की त्याचे लगेच घेऊन टाकेल. बघू आपल्याला आज उद्यामध्ये मी वाट बघते की आपल्याला डिलिव्हरी भेटते का, म्हणजे त्याचं सरप्राईज. मम्मीने फक्त घेतले just- मीन्स त्यांच्याकडे पण हा, तेच त्यांनी ह्या घेतले, त्यांनी पोरीसाठी 40 सगळं आहे. इंची घेतले. आणि आपल्याला वाटतं बघू आता काय घेता येत नाही घेता येत. आपली टीव्ही तिकडे आहे आणि हा गोंडा बघा कसा तयार झाला छान असा. कसा दिसतोय मला, आम्हाला कमेंट करून सांगा. अरे अरे कारण आता सध्या कसा अशी दिसतोय बघा. परिस्थिती आहे की आम्ही साधं 32 इंच पण घेऊ आता शकत नाही. आम्ही चाललोय बाहेर. हा बाय. हो आम्ही चाललोय आता बाहेर. मी तर रेडी आहे, माझं काय आहे ते आहे आपले खाली एक ट्रॅक पॅन्ट, बस. आपल्याला कोण बघणार नाही. चल, हिला बस सगळं खायला पाहिजे. आत्ताच ही बोलली मला सायली की हिने खाऊन घेतलंय, म्हणून तिला खाली असं पोटावर दाब देऊ नका देऊ, नाही तर उलटी करते. तर हिचं चाललंय बघा काय. आता हे लावलंय तिला, मी हिचा आवाज वाढवतो. माझी तर तयारी झाली, साईची तयारी झाल्यावर आपण निघू थोडा फेर बाहेर. असंच भरपूर दिवस झाले बाहेर तर फिरता येत नाही, बाहेर फिरता येत नाही. बघू जाऊ आपण बाहेर, काहीतरी करू. काय करताय बघू. ह्यांनी पावडर जास्त काढली ह्याच्यामध्ये, तर आता ते परीचं आहे. अरे ते तिला कशाला लावता, मग नका तिला लावू. तोंड बघू, तुमचं तोंड बघा, बघू इकडे. वाव, एक भारी. एक दिवस मी तुमचा मेकअप चॅलेंज करायचा आपण. केलंय ना बाबा किती वेळा, आय शॅडो वगैरे काय ते काय. थोडी दाखवलंय मी, ते तुझी चुकी ना. तेव्हा थोडी आपण ब्लॉग बनवत होतो. ब्लॉग नव्हतं बघत बनवत, पण पैसे तर खर्च केलेले त्याला. तर त्यांनी पावडर जास्त काढल्यामुळे ते परीचं घेतलं आणि असं तोंडाला लावत बसले. बघू
त्यात पण नाही तुम्हाला नीट लावता आलं. चलो चला. तर आपण बाहेर चाललेलो तर हा बघा आरामी बघा पाऊस दिसतोय थोडा 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 थोडा. सगळं दिसलंय बघा. बरोबर निघायच्या टायमालाच पडलाय जोरात. आता सायली म्हणजे नको जायला. बघू सर तर झाले आता गेले. तर फ्रेंड्स तुम्हाला बघायचं होतं ना तुमची परी कशी बसते पुढे. हे बघा. माझ्याकडे आहे ना कशी गेली का आईला. आम्ही निघालो आता बाहेर. इकडे आता गणपती बाप्पा गणपती बाप्पा म्हणजे बनवायचं चाललंय. बघू परीला दाखवलं तर दाखवतो. असा आपला पुणे बसलाय मस्तपैकी बघा. नुसतं खेळायला पाहिजे काय ना काहीतरी खेळायला पाहिजे. तर आपण चाललोय जरा बाहेर फिरू. आतापर्यंत जीवी आणि म्हणजे जीविका आणि फिटनेस असायचे पुढे. हा स्वतःचे थोडे दिवस चालले तर की त्या पण आपल्याच आहे. पण आपलं त्यांची खूप इच्छा होती की परीने आता बसावं आणि त्यांनी गाडी चालवावी. तर चालले जात आहे बघा. वरडले नाही बघा. ओरडते आता. बंदच केला रोड. तर चला आपण आता जाऊया. बघूया थोडाफार फिरून येऊया. मस्त वातावरण झालंय ना. हा तर चला फ्रेंड्स आता आपण काय फिरता येतं का बघू. खायचं तर काही नाहीये कारण माझा आहे उपवास. तर आपण बघूया काय करता येतंय. आपला टाइमपास थोडाफार करू. परीला थोडस रिफ्रेश करूया आणि मग तर इथे परीचे रिॲक्शन्स आम्हाला कळत नव्हते म्हणून मग आम्ही कॅमेरा पुढे लावला. तर आता तुम्ही परीचे रिॲक्शन पण एन्जॉय करा आणि त्यासोबत गाणं पण एन्जॉय करा. आज पहिल्यांदा बाबा सोबत निघाली छोटीशी परी गोड गोड हसली. हळूहळू गालांना स्पर्श करी डोळ्यात तिच्या नवी नवी गंमत भरी. कधी हसते कधी बघते कधी अशीच लाजते. तिच्या त्या गोड चेहऱ्यावर माझी नजरच थांबते. पहिली तिची सवारी पहिली तिची रारी. परीच्या त्या हसण्यात सगळा आनंद दडला आज. पहिली तिची सवारी आठवण राहील खास. छोट्या छोट्या एक्सप्रेशनने जिंकलंस तू सगळ्यांचं मन आज. तर फ्रेंड्स आपण आलोय आता इथे कोकणला गोंडुल्याला दाखवायला. पण गोंडुल्याला अजून काय कळतच नाही आपल्या. पण इकडे बघूया काय चाललंय. परी पहिल्यांदा आली आहे. परी काय आहे. काय परी. परी काय आहे. परूचं बघा. परूला हे पाहिजे. परूचं तर काही असतात वेगळे हॅबिट. मासे पकडत हा इथे मासे पकडत आहेत. सॉरी आमचा श्रावण आहे. कळलं का. मी गेल्या वर्षी श्रावण नव्हता पाळलेला कारण त्याच वेळेला परी आपल्या पोटात होती. म्हणजे माझ्या पोटात होती. त्यामुळे मी पकडला नव्हता श्रावण. म्हणजे पाळला नव्हता. मी सगळं खात वगैरे होते. पण आता ह्या वेळेला ठीक आहे तर मी पकडायचा विचार केला आणि मी पाळते. आता तरी 1 महिना कंट्रोल करू आपण ना. बोटिंग करतात. दिसला. बोटिंग चालू आहे. गोंडा आपल्या परीला कळायला लागल्यावर आपण करूया बोटिंग. हा परी. परी काय आहे. गुंड्या ए गोंडल्या गोंडल्या ए गोंडल्या. गोंडल्या थोडासा नवीन असल्यामुळे शांत झालाय ना. चला आता थोडा वेळ फिरतो आणि मग निघतो इथून. पण थोडस फ्रेश होण्यासाठी आलो होतो. तसं पण आता उपवास आहे. संध्याकाळी काय मला जास्त जेवण नाही. त्यांचं जेवण करायचंय. मम्मीकडे उपवासाचं फराळ करायला मी जाणार आहे.
आता काय फक्त परीला 6:30 वाजता दूध पाहिजे बा- आणि ती झोप पाहिजे, ती झोपेल ती. तोपर्यंत म्हणले आपला आज रविवार पण आहे, त्यांना पण सुट्टी, म्हणजे आज काय राईड जास्त नसतात रॅपिडोच्या, तर त्यांना म्हणली चला आम्हाला फिरायला नाही, तर चला. कशी बरं वाकली पूर्णपणे झोपले त्यांच्या इथं. ह्याच्यावर. हाय, हाय, हे हो. बघा कधी इकडे कधी तिकडे. आता तुम्ही म्हणाल ताई बसू नको, सेफ्टी घे, ते बघा मी पकडले तिला, ते पण पकडतात सारखे. झोपले. रस्ता नवा वारा नवा तरी ती नाही घाबरली, बाबांच्या त्या सोबतीने छोटी परी फिरून आली. कधी पुढे ती बघते, कधी मागे वळून पाहते, काय गायत का सुंदर दिसत तिच्या डोळ्यातच कळत. पहिली तिची सवारी, पहिली तिची राई, परीच्या त्या हसण्यात सगळा आनंद दडला आज. पहिली तिची सवारी, आठवण राहील खास, छोट्या छोट्या एक्सप्रेरियनने जिंकलंस तू सगळ्यांचं मन आज. हळूहळू वारा वाहतो, परी गोड हसत राहते, पहिली ही छोटी सवारी मनात कायमची राहते. तर फ्रेंड्स जस्ट घरी पोहोचलोय. आल्या आल्या पहिले सायलीने चेंज वगैरे केलंय. आपला गोंड्या नुसता इकडून तिकडे फिरतोय. सगळं ते हे पण त्या गोंड्यानेच केलंय. हे जे केलंय ते गोंड्याने केलंय. हा बघा किट्टू, त्याला बिचाऱ्याला दफन केलाय. त्याची शेपूट शेपूट बघा, शेपूट, हे किट्टूची शेपूट काढले ओढून. तो चाकतो आहे. हे बघ परी किट्टू, शेपूट बघा कशी काढले. परी किट्टू बघ, ती बघा कुठे फिरते. हे बघ. ह्याचं मुंडकच गायब केलंय. मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं तुम्ही, टोपी गायब होती. ते बघा ती टोपी, ही टोपी गायब होती हिच्याकडे. आताच्या ब्लॉग मध्ये बघा अख्खं मुंडकं गायब. आता बघा किट्टू घेण्यासाठी धडपड बघा आमची. हे बघा, या या तुम्ही या, तुम्हाला काय नाही, तुम्हाला कोण काय बोलेल बाबा. काय नाही लागलं, काय नाही लागलं, राहू दे. हा घे, झालं किट्टूची चपाती. आता आम्हाला आली झोप. किट्टूला पार आम्ही झोपेमध्ये ए चुरडा चाललाय त्याचा, पार चुराडा चाललाय. तिच्या माल उठ उठ. हे असं चाललेलं असतं. किट्टूचा जीव घेण्याचा प्रयत्न चाललेला असतो. सध्या तर शेपूट बाहेर आले, एक डोळा बाहेर आलाय. किट्टू आपला काना झालाय. अरे दुसरा वर गेला. दुसरा कधी गेला? पडला होता. बऱ्याच असलेल्या वस्तू खात नाही ती. नाही काय तो चांगली गोष्ट आहे की तिला असं काय मोठं बिठं दिसतं तर खात नाही ती, फक्त कागद वगैरे खाते. आता इथे कॉफीचा कागद पडलेला तो खाल्ला, कडू लागलं जिभेला, तर तोंड वेट घाण करून बाहेर आली. किट्टूला आंधळा केलाय. शेपूट पण तरी काढले. आता बघ 2 सोंड आणि 4 पाय राहिले. बघून ठेवते का? आता वाटत तर नाही ठेवेल. कुठं घेऊन आले बघा त्याला. तो बिचारा म्हणतो इजी झोप, माझा काय कसूर. झोप आले तिला, लय जोरात झोप आले. नाही आता नाही झोपायची, 10:30 कॉफी कडू लागली. आमच्याकडे टीव्ही नाही, टीव्ही नाही तर हिला लय कंटाळा येतो. हिला लय कंटाळा येतो मेन गोष्ट. हा मॅडमचा 3 दिवस झाला उपवास आहे. 3 दिवस. काल पण उपवास, आज पण उपवास, उद्या पण उपवास. स्क्रीन दाखवू नका, स्क्रीन दाखवू नका. स्क्रीन दाखवलं तर डोकं दुखतंय आणि नाही दाखवलं तर माझं डोकं दुखतंय. काल तर तिथे बटाटे बाहेर काढायला जाते. काय बघते? माझ्याकडे बघते, माझ्याकडे बघते. परी आपली कशी बसते, आम्हाला पण कळत नाही ती, म्हणजे तिचे काय रिएक्शन असतात गाडीवर बसल्यावर. कारण की आरसा वगैरे तर तिच्या चेहऱ्यापर्यंत जात नाही. मग आम्हाला पण कळत नाही. मग आता शेवटी रेकॉर्डिंग आम्ही दोघांनी बघितले आणि दोघंच हसतोय आम्ही मस्त तिचे एक्सप्रेशन बघून. तुम्हाला कसं वाटतं होतं तिचे एक्सप्रेशन बघून आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. ठीक आहे, आता बघू हिचं काय चाललंय. हिचं तर उड्या मारायचंच चाललंय. तर फ्रेंड्स
आता वाजले 10. आता परीच्या जेवणाचा टाइम होणार आहे. आम्ही आलोय आता मम्मीकडनं जाऊन हे माझी कॉपी करतायत. तर मग आता आम्ही मम्मीकडे जाऊन आलोय. आज रविवार असल्यामुळे मम्मीला भेटून आलो. तर काय नाही, फक्त भेटून आलोय. आता बघू कधी जाता येतंय मम्मीकडे. थोडी माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे आरामाला जायचा विचार चालू आहे. पदवी खूप ए, मोबाईल फोडला. फोडला फोडला. कुठला मिस्त्री काम करतोय हा? मिस्त्री नाही मंकीचा आवाज येईना झाला ना. तेव्हा त्यातल्या मदारी कालू मदारीचा आवाज येईना म्हणून ती ठोकते की आवाज आला पाहिजे. बघा काय जसं बाप म्हणतात ना, बाप पण असेच काही ना काहीतरी इकडे तिकडे करत असतात ते पोरीत आले. तर एनिवे ठीक आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या गोंडोल्याची राईड फर्स्ट राईड एन्जॉय करा आणि ती पण कशी वाटते ते नक्की कमेंट मध्ये सांगा. गोंड्या. आणि हो, आम्ही फुल सेफ्टीनुसार तिला आम्ही गाडीवर बसवलेली होती. तर तुम्ही काळजी करालच, कमेंट करालच. तर त्यासाठी पण धन्यवाद. आणि तर ठीक आहे, चला आता मी पण जेवून घेते. आज उपवास आहे, उद्या सुटणार आहे नागपंचमीला. तर सगळ्यांना नागपंचमीच्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण इथेच थांबूया आणि भेटूया आता पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राधे राधे.